धारण केल्यानंतर फायदा काय आहे? तयाच्या चिंतने विकू कमी करतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. बसणारी मंडळी, ह्या संसार रूपी समुद्र सुद्धा त्याच्यात तुम्ही चिंतनाने तरल्याशिवाय राहणार नाही. त्या भगवंताच्या चिंतनाने कोणाकोणाचा उद्धार झाला. शबरी अहिल्या गणिका नारी सब ही तूने पार लगाई, सब ही तूने पार लगाई. बसणारी मंडळी, भगवंताच्या चिंतनाने कोणाकोणाचा उद्धार झाला. अरे आपण का वाल्या कोळ्यासारखं एवढं पाप करू शकतो का रे? काय पाप होणार आहे आपल्याकडून? काहीच पाप होऊ शकत नाही. वाल्या कोळी एवढा मोठा पापी होता की माणूस मेला की दगड उचलायचा, राजनाथ टाकायच्या. 7 राजनं भरले होते मायावर. किती? 7 राजनं. आपल्याकडून माणसं मारणं होईल? अरे लग्न होऊन 15 वर्ष झाले, बायकोच्या थोबडीत मारणं झाली नाही अजून आपल्याला. आणि तिनं मारल्या 2-3 तो भाग आपण नाही मारू शकत. मग साधं माणसं मारणं आपल्याकडून होणार नाही, बाकीचं पाप काय होणार आहे? एक सांगू का? एक तर तुम्ही वाल्या कोळ्या इतकं पाप करा गड्यानो, नाही तर शबरी सारखं पुण्य करा. तुम्हाला काय जमतं? तुम्ही पुण्य एवढं करा, पुण्य एवढं करा, पुण्य एवढं करा, एवढं पुण्य करा की तुम्हाला भेटायला सुद्धा राम आला पाहिजे. पण मला माहिती आहे शबरी सारखं पुण्य होणार नाही. तुम्हाला सबसिडी देतो मी. तुम्ही एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा गड्यानो की तुम्हाला मारायला सुद्धा रामच आला पाहिजे. तुम्हाला रावणासारखं पाप होणार नाही आणि शबरी सारखं पुण्य होणार नाही. तुमचं माझं असं झालं, धोबिका कुत्ताना घरकाना घाट का. परमार्थ करायला जाऊ तर चित्त नाही आणि संसार करायला जाऊ तर वित्त नाही. आपलं तुका म्हणे त्याला दोहीकडे धक्का. काहीच फायदा नाही. म्हणून सर्व मंडळींना माझी विनंती आहे, भगवंताच्या नामावर विश्वास ठेवा. अरे भगवंताच्या नामावर विश्वास ठेवल्यानंतर निश्चित तुमचे संसार रूपी नौका माझा जगाचा मालक पैल तिराने. मी दररोज कीर्तनातून एक माझ्या आवडतं उदाहरण सांगतो. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली गड्यांनो. त्याला अकोल्याच्या सगळ्यात मोठ्या महाबडे हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळी डॉक्टरने बिल 25 लाख रुपये काढलं. जुनं म्हातारं होतं, गळ्यात माळ होती. ते 25 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर म्हातारं जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं. डॉक्टरही माळकरी होता. डॉक्टर त्या म्हाताऱ्याकडे गेला. बाबा, ओ बाबा, ते 25 लाख रुपये तुम्हाला जर थोडे जास्त वाटत आले, त्यातले मी 10-12 लाख रुपये कमी करतो. फक्त माझी विनंती, तुम्ही रडू नका. म्हातारा हसलं आणि डॉक्टरला सांगता, ए डॉक्टर, खामगाव अकोले 6 नंबर हायवेवर माझी 200 एकर जमीन आहे रे, आणि 1 एकर जमीन माझी 50 लाख रुपये एकरान चालली. तू जर 50 लाख रुपये बिल काढला असताना डॉक्टर, तर 2 मिनिटात मी चेक तुझ्या तोंडावर फेकला असता. एवढा श्रीमंत माणूस आहे. डॉक्टरलाही आश्चर्याचा धक्का बसला. बाबा, एवढी जर प्रॉपर्टी तुमच्याकडे, एवढा जर पैसा तुमच्याकडे, तर मग ते 25 लाख रुपयाचं बिल पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस रडता रडता म्हाताऱ्याने डोळे पुसले. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर, फक्त 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर ठेवलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत देवाने मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. लाईट बिल मी नाही भरलं तर मीटर कट होतं. हा MSEBीचा नेम आहे. नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो. हा ग्रामपंचायतचा GR आहे. बरोबर सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत सूर्याने कधी तुम्हाला लाईट बिल पाठवलं का? अरे मग ज्या गोष्टी देवाने दिल्या त्याच्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजेत ना. तुम्ही त्या भगवंताचं चिंतन करा. निश्चित तुटे भव रोग संचित क्रियामान भोग, नाम घेता वाया गेला अनायसा कोणी ऐकेला. नामाची ताकद किती आहे महाराज सांगतात. नाम तुझे रे, नाम तुझे